नमस्कार मित्रांनो, आज आपण मोहब्बते शरबत करणार आहोत। या शरबतचं नाव मोहब्बते शरबतच का बरं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि पाणी भरलेलं लाल गोडसर असं टरबूज कसं ओळखायचं ते पण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर आता सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी तर आता आपण टरबूजची ओळखी करून घेऊया। म्हणजेच जेव्हा आपण मार्केटमधून टरबूज आणतो त्यावेळेला कसं टरबूज आणावं ते आपण बघून घेऊया इथे। तर इथे तुम्ही पिवळा चट्टा बघत आहे टरबूजवरती। ते चट्टा असणारं टरबूज गोड व रसीलं आणि लाल भडक असं टरबूज असते। हे जे पांढरा चट्टा दिसत आहे त्याने ओळखून घ्यायचं आपलं टरबूज इंजेक्शनचं वगैरे नाही आहे, नॅचरल आपलं टरबूज आहे असं ओळखायचं। म्हणून जेव्हा तुम्ही मार्केटला टरबूज घ्यायला जाईल त्यावेळेसला हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच टरबूज घ्यायचं आहे। आणि नंतर आपलं टरबूज तर लाल आणि रस भरलेलं गोड मस्त निघेलच। तर तुम्हाला मी हे टरबूज कट करून सुद्धा दाखवते किती मस्त हे लाल आहे। तर तुम्ही बघू शकता किती मस्त लाल लाल हे टरबूज आहे आणि खाण्यामध्ये सुद्धा गोड होतं, रसीलं होतं। तर आता हे आपण कट करून घेऊया टरबूज। छोट्या छोट्या तुकडे याचे कट करून घ्यायचे आहे आपल्याला मोहब्बते शरबतमध्ये टाकण्यासाठी। तर त्याआधी यावरचे मी बी काढून घेतली आहे आणि हे मस्त छोटे छोटे तुकडे आपण करून घेऊया। तर सरबत करण्यासाठी एका भांड्यामध्ये मी दूध घेतलं आहे। दूधला फेटून घ्यायचं आहे कारण हे गरम केलेलं दूध होतं, थंड करून घेतलं। त्यावरती थोडी साय होती तर ते फुटून जाणार आणि व्यवस्थित आपलं पातळसं दूध तयार होईल। यामध्ये आता बर्फसुद्धा टाकून घेऊया। बर्फचे तुकडे मी टाकून घेतले आहे, एकत्र करून घेतले। तर इथे मी सब्जा बिजला भिजवून घेतला आहे, ते सुद्धा टाकून घेऊया। जर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही, एकत्र करून घेऊ। नंतर यामध्ये रोज सिरप टाकायचा आहे। याने काय होईल, कलर पण एकच नंबर येईल आणि चव पण मस्त लागेल। तर हे टाकून घेऊया आणि एकत्र करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त याचा कलर आत्ताच्या आत्ता चेंज झाला आहे, मस्त पिंक पिंक कलर आलेला आहे। आता यामध्ये थोडा टरबूजचा ज्यूस टाकून घेऊ। नंतर जे आपण टरबूजचे पीसेस करून घेतले होते छोटे छोटे ते पण टाकायचे आहे। तुम्ही ज्यूस नाही टाकला तरी चालणार, पण मी टाकला आहे। आणि यामध्ये तुम्ही पिठी साखर पण टाकू शकता जर तुम्हाला थोडंफार गोड असं हवं असेल तर त्यामुळे तुम्ही पिठी साखर पण टाकू शकता, मी नाही टाकली आहे। एकत्र मस्त करून घ्यायचं आणि काचेच्या ग्लासमध्ये सर्व करायचं आहे याला। तर आता इथे आपला मोहब्बते शरबत रेडी झालेला आहे। चला तर मग इथे आपला थंडगार असा मोहब्बते शरबत रेडी झालेला आहे। नक्की एकदा तरी ट्राय करून पहा आणि कसा वाटला नक्की कमेंट करा। आणि या सरबतला मोहब्बते सरबतच काऊन म्हणते ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कसा व्हिडिओ वाटतो तुम्हाला नक्की मला कमेंट करत जा, कारण एका कमेंटने मला खूप खुशी होते, पुन्हा पुन्हा व्हिडिओ करावंसं वाटतं, म्हणून कमेंट करत जा। थँक्यू।